नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर आता ही सावलीला बेशुद्ध झाल्यानंतर आता सावलीला शुद्ध येते. डोक्याला हात लावत आता सावली इकडे तिकडे बघून आता बाहेर जाऊ लागते. तर तेवढ्याच बबलू तिथे येतो. बबलू म्हणतो की काय करते सावली वहिनी तू, आणि कुठे चालली होती तू, कुठे निघाली होतीस ग. तेव्हा आता सावली म्हणते की अमृता वहिनी कशा आहेत आणि मी त्यांनाच भेटायला चालले होते. सावली म्हणते की मी इथे कशी झोपली, मला तर काहीच आठवत नाहीये. आता सावली म्हणते की अहो तुम्ही तरी मला उठवायचं ना, आता मला बबलू दादा उशीर करायचा नाही, चला बरं मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि सावली म्हणते की हे बघा बबलू दादा, मला वहिनींना भेटायचं, मी काहीच हट्ट करत नाही, मला घेऊन चला. आणि त्यानंतर आता बबलू म्हणतो की हे बघ सावली वहिनी, तू काही काळजी करू नकोस, सगळेजण वहिनीला घरी घेऊन येत आहेत, कारण वहिनीला शुद्ध आली आहे. तर आता सावलीला आनंद होतो. सावली म्हणते काय वहिनीला शुद्ध आली. आणि तेवढ्यात आता हात जोडतच आता सावली म्हणते की माझी विठुरायावरती पूर्ण श्रद्धा आहे आणि मला खात्री होती माझा विठुराया नक्की सगळं व्यवस्थित करील. आणि पटकन आता सावली ही पळत पळत आता वॉशरूममध्ये जाते. तर बबलू पाठीमागून येत म्हणतो की वहिनी अहो काय कुठे गेल्या तुम्ही, वॉशरूममध्ये काय करताय आणि डॉक्टरांकडे जायचंय का. आता सावलीला वॉमिटिंग होऊ लागते. आता इकडे सगळेजण अमृताला घेऊन आता घराच्या दरवाज्यात आलेले असतात. तर अमृता इकडे तिकडे बघत म्हणते की आई, आपल्या घरात एवढी शांतता काय आहे आणि माझ्या बाळाचं जंगी स्वागत व्हायला नको का. तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते हे बघ अमृता, आता तू थकली असेल, तू आराम कर आणि बाळाला घेऊन आतमध्ये जा. अमृता म्हणते की आई असं काय करताय, अहो माझ्या बाळाची दृष्ट काढायची आहे ना, माझी आणि माझ्या बाळाची दृष्ट काढल्याशिवाय मी घरात पाऊल देखील ठेवणार नाही. आता ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की बोलवा ना सावलीला. तर सगळेजण इकडे तिकडे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागतात. इकडे आता वॉमिटिंग होता क्षणी सावली पुन्हा बाहेर येते. तर बबलू म्हणतो की सावली वहिनी, डॉक्टरांना बोलवायचं आहे का. आणि सावली म्हणते मी ठीक आहे, मला डॉक्टरांकडे नाही, मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तेव्हा आता बबलू म्हणतो की सावली वहिनी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सावली म्हणते की मला नंतर सांगा ना, आता ऑलरेडी उशीर होतोय, चला बरं मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. आणि तेवढ्यात आता अमृताचा आवाज आता सावलीच्या कानावर पडतो. अमृता आता सावलीला हाका मारत असते. ते ऐकून आता सावली म्हणते की अमृता वहिनींचा आवाज, म्हणजे अमृता वहिनी आल्या तर. आणि लगेच आता बबलू म्हणतो की मला हेच सांगायचं होतं वहिनी. तर आता बबलूचे आभार मानत पटकन आता सावली खाली पळत जाते. तर बबलू म्हणतो वहिनी अहो मला अजून काहीतरी सांगायचं होतं, माझं ऐकून तर घ्या. न ऐकता सावली आता बाहेर जाते. आणि त्यानंतर आता अमृता म्हणते की आई, अखेर तुमची नातवंडाची इच्छा मीच पूर्ण केली ना, तेव्हा तुमच्या नातवंडाची दृष्ट तुम्हीच काढा. तर तिलोत्तमाला धक्का बसतो. राजकुमार अमृताला समजावू लागतो. तर आता अमृता म्हणते की ते बघा तुम्ही शांत बसा. आणि इकडे इकडे आता तेवढ्यात सावली पळत पळत इथे येऊन अमृताला बघते आणि सावलीला खूप आनंद होतो. तेवढ्यात आता अमृता म्हणते की अरे वा, बरं झालं सावली आली, आणि सावली चल आमची दृष्ट काढ. तर सावली म्हणते आलीच. आणि पटकन आता सावली ही औक्षणाचे ताट घेऊन येते. आणि आता सावलीला माहितीच नसतं की अमृताच्या हातात ते बाळ आहे म्हणून. सावली पटकन आता अमृताचं औक्षण करते. आणि तेवढ्यात आता औक्षण करता क्षणी सावली आता अमृताच्या बाळाला बघू लागते. तर ते बाळाऐवजी ती पावली बघून आता सावलीला मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता ते बघून आता सावली म्हणते की वहिनी हे काय. आणि तिलोत्तमा आतमध्ये जाऊ लागताच इकडे आता अमृता तिलोत्तमाला थांबवत म्हणते की आई, तुम्ही बाळासाठी दुपटी शिवली होती ना, तेव्हा ती सुद्धा घेऊन या. तर तिलोत्तमाला सुद्धा धक्का बसतो. हसतच तिलोत्तमा म्हणते तीच आणायला चालले होते आणि आले. आणि तिलोत्तमा झटकन आतमध्ये जाते. आणि आता सारंग सावलीला खुणावतो. तर अमृता म्हणते येऊ का आतमध्ये, आणि राजकुमार अमृता आतमध्ये येते. इकडे तिकडे बघत आता अमृता म्हणते की बाळा, बघितलंय का आपण कुठे आलोय, आपण ना आपल्या घरी आलोय. आणि त्यानंतर इकडे आता सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. तर अमृता म्हणते की सावली अगं तू रडतेस का. आणि लगेच आता अमृता म्हणते की बघितलं का सावली, कुणासारखं दिसतं माझं बाळ, यांच्यासारखं का माझ्यासारखं. खरं सांगायचं बरं का, सावलीला सुद्धा खूप वाईट वाटते. आणि लगेच आता सावली म्हणते की अमृता वहिनी काय बोलताय तुम्ही. तर राजकुमार मध्ये बोलत म्हणतो की हे बघ अमृता, तू डॉक्टरांनी तुला सांगितलं ना, बाळाला सुद्धा त्रास होईल आणि तुला सुद्धा त्रास होईल, तेव्हा आराम करायला हवं. आणि राजकुमार अमृताला घेऊन आतमध्ये जातो. तर सावलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता तारा, सोहम सगळेजण आतमध्ये जातात. तर सावली म्हणते हे सगळं काय झालं. तर सारंग म्हणतो की सगळं संपलं सावली. आणि सारंग म्हणतो की नीतीने आपल्याशी खेळ मांडला आणि वहिनीचं मानसिक संतुलन बिघडलंय.
आणि सावली म्हणते की आपलं यांचं बाळ. तर सारंग म्हणतो की बाळाला डॉक्टर वाचू शकले नाही सावली, तर सावलीला धक्का बसतो. आणि इकडे तिलोत्तमा चंद्रकांतराव बेडरूममध्ये येतात. तर सगळ्या आठवणी वर काढत तिलोत्तमा म्हणते की अहो रात्र रात्र जागून आपण किती आनंदाने अमृताच्या बाळासाठी दुपटी शिवली होती. आणि चंद्रकांतराव म्हणतात की नीतीच्या पुढे कुणाचं काही चालतंय का? नीतीच्या मनात जे होतं आणि देवाच्या मनात जे होतं ते शेवटी घडलंच. आणि लगेच तिलोत्तमाला राग येत म्हणते की ही देवाची इच्छा नाहीये आणि ही देवाच्या चुकीमुळे घडलं नाही, हे सगळं घडलंय तुमच्या सुनेमुळे, त्या सावलीमुळे. आणि चंद्रकांतराव म्हणतात हे बघ तिलोत्तमा, जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही तेव्हा त्या गोष्टीवरती आपला कंट्रोल नसतो आणि तेव्हा आपल्याला कोणीतरी एक कारण हवं असतं की जेणेकरून आपण त्याला दोष देऊ शकतो. तिलोत्तमा मानायला तयार नसते आणि तिलोत्तमा म्हणते ही सर्वस्वी त्या सावलीची चूक आहे, कळलं का? आणि तिलोत्तमा म्हणते की म्हणजे ही सावली एक ना एक दिवस माझ्या सगळ्या घराला गिळंकृत करून टाकणार. चंद्रकांतराव म्हणतात पण सावलीने हे तर मुद्दाम नाही ना केलं. आणि चंद्रकांतराव म्हणतात ती फक्त अमृताची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. तिलोत्तमा म्हणते की कुणी सांगितलं होतं तिला अमृताला घेऊन जाण्याचं? तिलोत्तमा म्हणते तुमच्या सावलीने तिला माहीत असताना अमृताचा वाईट काळ चालू आहे तरीसुद्धा ती तिला का घेऊन गेली? एक तर त्या अमृताला काही कळत नाही, ती खूप भोळी आहे आणि मी 1000 वेळा त्या अमृताला सांगितलं होतं बाहेर पडायचं नाही म्हणून, तरीसुद्धा सावली तिला का घेऊन गेली असं तिलोत्तमा चंद्रकांतरावांना बोलते. आणि जर सावली ती अमृताला घेऊन गेली नसती तर हे घडलंच नसतं आणि राजकुमारची सुद्धा ही अवस्था झालीच नसती असे तिलोत्तमा बोलत सगळा दोष आता सावलीला देते. आता अमृता त्या बावलीला म्हणजे तिच्या बाळाला घेऊन झोपलेली असते. अमृता राजकुमारला म्हणते त्या कपाटात आईने दुपटी शिवलेली कपडे आहेत ती घ्या आणि तुझ्या बाबांना ना एक काम धड जमत नाही असे म्हणत अमृता बाळाशी बोलू लागते. तर राजकुमारला वाईट वाटते आणि इकडे आता सावलीला सुद्धा झोप लागत नसते आणि अमृता घरी कशी आली आणि आपण कशी दृष्ट काढली ही प्रत्येक गोष्ट आता सावलीला देखील तिच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि तेवढ्यात आता सारंग सावलीकडे येत म्हणतो की सावली कसला विचार करते? सावली सारंगला म्हणते की डोळे जर झाकले की सारखी अमृता वहिनीची आठवण येते आणि काय त्यांची काय अवस्था झाली ती. आणि सारंग म्हणतो की सावली आपल्याला थोडंच माहिती होतं का असं काहीतरी घडणार आहे म्हणून? सारंग म्हणतो की सावली हे सगळं आपल्या कर्माच्या पलीकडचं आहे. तर सावली म्हणते मला मान्य आहे, पण काही जरी झालं तरी आता मला अमृता वहिनीची अवस्था बघवत नाही असे आता सावली बोलते. आणि सावली म्हणते की हे बघा मला वाटतंय की आपण अमृता वहिनींना सगळं खरं खरं सांगून टाकूयात. आणि सावली म्हणते की आज ना उद्या कळणार आहे म्हणून आपण सांगून टाकूयात ना, किती वेळ त्यांना अंधारात ठेवणार आपण आणि असा किती दिवस ती माऊली स्वतःचं बाळ समजून स्वतःला फसवत राहणार आहेत. आणि सावली म्हणते हे सगळं चुकीचं आहे, तेव्हा काही जरी झालं तरी आपण त्यातून यांना बाहेर काढायला हवं. आता सारंग म्हणतो सगळ्यांसाठी नवीन आहे सावली, हे जरा सगळ्यांना सावरू दे. आणि सारंग म्हणतो की सावली यामध्ये मी तुला सांगतो की तू पडू नकोस, जो काही निर्णय घ्यायचा ना तो आईला घेऊ दे. आणि सावली म्हणते की वहिनींना काय मग सोडून द्यायचंय का? तुम्ही तिलोत्तमा मॅडमशी बोला ना. सारंग म्हणतो सावली मी तिच्याशी कसं बोलू? अगं आई चिडली आहे, तुला कळतंय का? आणि सारंग म्हणतो की सावली तू अगोदर शांत हो, सगळ्या गोष्टींचा त्रास नको सहन करू आणि नको स्वतःला वाईट वाटून घेऊ. आणि इकडे आता राजकुमार त्याच्या बाईकवरून गॅरेजवर येत असताना राजकुमारची बाईक बंद पडते आणि राजकुमार आता फोनवर बोलत बोलत ती बाईक लोटत घेऊन जाऊ लागतो. तर तेवढ्यात भैरवी तिच्या कारमधून तिथे येते. काच उघडून गाडी थांबवत आता भैरवी म्हणते की अख्ख्या शहराच्या गाड्या रिपेअर करणाऱ्या मॅकॅनिकचीच गाडी बंद पडली, आता काय करणार? तर राजकुमार आता भैरवीकडे बघतो आणि राजकुमार भैरवीकडे बघत म्हणतो की जेलमधून सुटल्या वाटतं. दरवाजा उघडत कारमधून बाहेर येत भैरवी म्हणते की भैरवी वजेला अडकून ठेवीन अशी कोणतीच जेल नाहीये राजकुमार आत्तापर्यंत. आणि भैरवी म्हणते की मला माहिती आहे काही दिवस लांब असतात पण त्याहीपेक्षा पैशाचे हात खूप लांब असतात राजकुमार. भैरवी म्हणते की आणि त्यातली त्यात एवढा मोठा गुन्हा केला नव्हता मी, काही कुणाचा खून केला नव्हता. आणि राजकुमार भैरवीला म्हणतो की निघा निघा तुमच्या वाटेने निघा. भैरवी म्हणते हे बघ राजकुमार, जेलमधून निघल्या निघल्या मला जी घटना कळली ना तुझ्या बाबतीतली आणि अमृता बाबतीतली, आणि पोटचं मूल गमवायचं काय दुःख असतं ते मी समजू शकते राजकुमार. आणि भैरवी म्हणते की माझ्या एका मुलीला मी गमावलंय तेव्हा त्याचं दुःख मला कळतंय राजकुमार. राजकुमार म्हणतो मला आणि अमृताला तुझ्या सिंपतीची गरज नाहीये भैरवी. आणि भैरवी म्हणते की उलट अशा वेळेला तर आपल्या माणसांची गरज असते राजकुमार, कळतंय का तुला? आणि राजकुमार भैरवीकडे बघत म्हणतो की आहे मला तुझी गरज, माझी गाडी रिपेअर होत नाहीये, करून देती का तू रिपेअर?
आता भैरवी म्हणते की राजकुमार, मी तुला समजू शकते आणि मी तुला असं म्हणत नाही आहे की तू या दुःखातून बाहेर पडू नकोस. भैरवी म्हणते की पण मी तुला एवढं नक्की सांगेन की तुला जिने ही दुःख दिलंय ना, तिला तू कधीच माफ करू नकोस. आणि भैरवी रागातच म्हणते, ही सावली तुझ्या मेंदळी कुटुंबाला लागलेलं ग्रहण आहे राजकुमार, तुला कळतंय का? आणि हिला वाचवायला जर अमृता पुढे आली नसती तर आज तुझं बाळ तुझ्या हातामध्ये असतं, असं भैरवी बोलते. आणि राजकुमार म्हणतो, भैरवी हे सगळं तुला कसं कळलं? तर भैरवी म्हणते, वाऱ्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने ना या भैरवीच्या कानावर बातम्या येतात राजकुमार. आणि भैरवी म्हणते की दैवयोगाने ही बातमीसुद्धा माझ्या कानावर आली. सावलीला वाचवायला अमृता पुढे आली आणि तिच्या बाबतीत हे घडलं म्हणून. आणि त्या सावलीमुळे आज तुझ्याकडे आणि तुझ्या अमृताकडे तुमचं बाळ नसल्याचे आता भैरवी बोलते. आणि त्यानंतर आता सारंग हा तिलोत्तमाकडे येतो. तर तिलोत्तमा सारंगला म्हणते की हे बघ, त्या पोरीला ना मी आयुष्यभर माफ करणार नाही. कारण मला माहिती आहे की तिने हे मुद्दाम केलं नाही, पण तिच्याकडून ही जी चूक घडली आहे ना, ती चूक निस्तरायला आपल्याला अख्खं आयुष्य जाणार आहे सारंग. तेव्हा मी तिला कधीच माफ करू शकत नाही. आणि त्याच वेळेस आता इकडे भैरवी जयंतीला सांगते की जयंती, मी तुला फक्त जेवढं सांगते तेवढंच करायचं. आणि भैरवीने जयंतीला तिचा प्लान सांगताच आता जयंती ही अमृताला भेटायला आणि तिच्या बाळाला भेटायला मेंदळ्यांच्या घरी येते. आणि अगं बाई, मी तुला 50 रुपये देते असे म्हणत आता जयंती ही अमृताचं बाळ बघू लागते. आणि ती बावली बघून आता जयंती टचकते आणि म्हणते की अगं बाई, हे काय बावला आणला हिने? तर आता ती ऐकून अमृता जोराने जयंतीच्या झिंज्या धरते आणि म्हणते की खबरदार, माझ्या बाळाबद्दल असं काही बोललीस तर. आणि आता अमृता आणि जयंतीच्या झिंज्या पकडलेल्या असतात. आणि इकडे मात्र आता सावली ही प्रेग्नंट असते आणि सावलीला आता वॉमिटिंग सुरू झालेली असते. आणि इकडे आता ज्यावेळेस डॉक्टर सावलीला तपासणार त्याच वेळेस आता सावली प्रेग्नंट असल्याचे सत्य तिलोत्तमासमोर येऊन मेंदळ्यांच्या वारसाला आता सावलीच्या हातून मेंदळ्यांच्या वारसाचा जन्म होणार असल्याचे सत्य तिलोत्तमासमोर कसे येणार? आणि जगन्नाथची भविष्यवाणी खरी होत मेंदळ्यांच्या घरी सावलीच्या पोटीच वारस येणार हे सत्य आता तिलोत्तमासमोर कसे वाऱ्याच्या वेगाने पळत येते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.